हॅलो, नमस्कार. आज पूर्णच उशीर झाला. सकाळी पण आवरलं, गेली कामावरून. सकाळी चपात्या बनवल्या, त्यालाही चारलं पिलले. नंतर कामावर गेली. नंतर कामावर काय व्हिडिओ काढलं. कामाच्या ह्याच्यामध्ये फोन तर काढतच नाही खिशाच्या बाहेर, अजिबात नाही. कारण की तिथे एवढे कॅमेरे आहे की थोडा पण त्याला म्हणजे असा मोबाईल हाती घेणं आवडत नाही आहे. त्यासाठी तिकडे मोबाईल घेतच नाही आहे. आणि कामावर तर बिलकुलच नाही आहे. म्हणजे असं इथं बाहेर पाणी प्यायला गेली, इथं काही तोंडाला म्हणजे काही असं काम असलं तेव्हाच फोन हाती घेते. कामावर असताना नाही फोन हाती घेते. सकाळी कामावर गेली, तिथं पराठे खाल्ले, चटणी परोठे. तिथं आज नाश्त्यावर परोठे होते आणि चटणी खाल्ली. नंतर दुपारी डाळ भात खाल्ला, चपाती खाल्ली, शेवग्याची भाजी खाल्ली, शेवग्याची आमटी होती तिथं एक चांगली, ते पण खाल्ली. म्हणजे वरण जास्त एकदम तिखट नाही केलं तर बरोबर नॉर्मल केलं की म्हणजे मी खाणं सहन झालं, ते जिभेला तोंडाला सहन झाले. नंतर संध्याकाळची घोसाळ्याची भाजी म्हणजे गिलकीची भाजी होती. मी गिलकीची भाजी नाही खाल्ली कारण की पिलू पण त्यानं फोन केला होता तर असं करत होता. सर्दी म्हणजे बिमारसारखा वाटत होता. घरी येऊन पाहिजे त्याला एवढा ताप की बस ताप. नंतर त्याला जेवू घातलं, औषध लावली आणि झेंडूबाम लावली. आता सकाळी शाळेत जायचं आहे टेन्शननं लगेच झोपला की मी बरा झाला पाहिजे, सकाळी शाळेत जायचं आहे. नाही तर आणखीन कालची शाळा पळीन जसं राहीन. आज सुट्टी होती, आज तर घरीच होता. आज काहीतरी सण होता. तर बोला मम्मी मग काहीतरी आहे, मी घरी शाळा सण होता, आज घरी राहिला. उद्या पक्का जाईन शाळेमध्ये. आजचा अभ्यास करून ठेवला. सुट्टी तरी पण होमवर्क देतात ना सर लोक, मग त्या आजचा अभ्यास करून ठेवला. घरी आला तर एकदम ताप घेत त्याला. मम्मी मला हे घ्यायचं, मग त्याला बाहेर गेलं. त्यासाठी झेंडूबाम आणली, केळं आणले, आणखीन काही सामान आणलं, मखाने आणले. अजून त्यासाठी लई 2-3 वस्तू आणून ठेवल्या घरामध्ये. काय मी लाडू बनवले, त्यासाठी ते सामान आणून ठेवलं घरामध्ये. आता ज्या दिवशी टाईम भेटेल त्या दिवशी बनवणार आहे. सामान आणून ते घरात ठेवलं, टाईम भेटला की लाडू बनवणार आहे त्यासाठी. आज काय उशीर म्हणजे तोच 2-3 कामाच्यामुळे उशीर होते. 8ला निघले की 8:30ला घरी, 8:30ला निघले की 9ला घरी, 9ला निघले 9:30ला घरी. अर्धा तास तर लागतोच कामावर ट्रॅफिकच्यानं. आज आली आणि त्याला चारलं, बसले, झोपला लगेच औषध घेऊन. कामाच्या नादात फोन तर घेणं होतच नाही आणि चिडतात, कोरडतात सगळे की फोन घ्यायचाच नाही. कामाच्यामध्ये फोन नाही घ्यायचा. तिथे एवढी गर्दी असते कामामध्ये की येणारे जाणारे परेशान करतात. व्यसनमुक्ती केंद्र आहे पण त्याला म्हटलं तंबाखू आणू नका, हे आणू नका, ते आणू नका. नाही म्हणतात खिशात ठेवतात. नाही म्हणतात की आणलं नाही आहे आणि चेक केलं की निघतेच काही ना काही. लेडीज पण तशा, बाया पण तशाच करतात की पर्समध्ये काही आहे का, नाही आणि चेक केलं ना काही माही निघत, मिश्री काही तंबाखू निघते, असे करतात. म्हणजे शिकेल पण असं नाही आहे की त्या कमी शिकेल आहे. चांगल्या परसमध्ये आपण म्हणतो ना काळाचं, हे बाई चांगली दिसते हिच्या डोक्यात, शिकलेली दिसते हिच्या परसमध्ये नसेल, हे चांगली दिसते हिच्या परसमध्ये नसेल. आपण मध्ये विचार काही आहे का, नाही आहे. चेक केलं की भरभरून सामान निघते त्यातलं. काय बोलायचं, शिकेल लोकांमध्ये हा एवढा गुण काऊन आहे काय माहिती खोटं बोलायचा. त्याच्यामध्ये तो गुण असते कुठून भरेल असते खोटं बोलायचा. आणि दुसऱ्यालाच म्हणतात ते की तुम्ही खोटं बोलता. काय बोलत त्याच्यासमोर दुसऱ्यालाच कमी लागतात शिकेल लोक. आणि शिकेलमध्ये जास्त प्रॉब्लेम शिकेलमध्ये. जे कमी शिकेल असतं त्याला एकदा सांगितलं ना की जे असेल ते काढून ठेवा, ठीक आहे काढून ठेवता. पण ते जास्त शिकेल काय करतात, नाही पैसे 60 रुपयाची पुडी आहे, 100ची आहे, असे विचार करतात की महाग झाला आता मी फेकत नाही. ते काही लोक काय करतात, चेक केलं ना तर ते घेऊन गेटच्या बाहेर ठेवून येतात, पण ते फेकत नाही. अरे पण मिळाला त्रास होतो. मी आणतोच कशासाठी, विनाकारण माहिती आहे की आपण कोण्या ठिकाणी चाललो, त्या ठिकाणी ते वस्तू चालणार आहे का नाही ना, मग घेऊन कशाला जायची. पण लोकांचं काय, शिकेलमध्ये हा गुण लय असते, दुसऱ्याला त्रास द्यायला, माहिती आहे का. दुसऱ्याला त्रास कसं देणं आहे ना, शिकेल लोक पहिले हे शाळा शिकत असतात. उशीर म्हणजे आता लय वाजले 10. मी व्हिडिओच नाही काढला. तर त्याला म्हटलं तर मग मी व्हिडिओ काढ, पण तो बोलला की नाही मी नाही काढत. आणि अजून पण गरगर आले. भात आल्याबरोबर भात टाकला, भात नव्हता ना घरामध्ये, मी भात टाकला, त्याला पण चारलं, झोपला. आता
चला मी पण डोळे लावते आता. बाय बाय. कारण की सकाळी आता लवकर झोपले, सकाळी लवकर सुद्धा येते, नाही तर मग लवकर जाग येत नाही. सकाळी उशिरा झोपलं की उशिरा जाग येते. सकाळी उठून म्हटलं त्याच आवरणं म्हटलं तर त्यासाठी लवकरच उठणं पडते आवऱ्यासाठी, त्यासाठी लवकर झोपणं पडते. चला बाय बाय. मी ठेवते फोन आता, कारण की बाकीचे पण कपडे गिपडे करायचे आण्याच्या घरामध्ये, बाहेर टाकल्या कपडे. तर आज दुपारी खाल्लं, घरी येऊन कंटाळा खातच. चला ठेवते. कपडे धुवायचे, पण कपडे धुवायला पण सुट्टी नाही आहे माहिती आहे ना. त्यानं महिन्याची एक पण सुट्टी दिली नाही आहे की चला सुट्टी. आता कपडे कसे धुवायचे ते समजत नाही. आणि पावसाळ्यात दिवस ते सुकत पण नाही, काय नाही. काय विचारल्यासारखी सुट्टी, कपडे द्या, सुट्टी द्या, ते डायरेक्ट नाही बोलतात. सुट्टी नाही मॅडम, सुट्टी नाही भेटणार, तुम्हाला कसं ॲडजस्टमेंट करायचं ते करा, सुट्टी नाही भेटणार म्हणून. तुम्हालाच नाही कुठल्याच पॉईंटवरचे सेक्रेटरी भेटणार नाही सुट्टी, असे डायरेक्ट बोलले. कपडे द्यायचं टेन्शन आहे की नेमकं कसे धुवायचे कपडे. रात्री धुतल्यानंतर सुकत नाही आहे, पंखे ठेवले तर ते होती ना आता काही ना काही तच करणार आहे. आज तर नाही धुतो, उद्या धुणार आहे आता कपडे. ड्रेस, कामाचा ड्रेस सांगते सही शिकेल लोक दुसऱ्याला त्रास द्यायला, मजा ते द्यायले. दुसऱ्याचे प्रॉब्लेम नाही समजतात, त्याचे प्रॉब्लेम झाला की मग ते करतात समजतात. त्याचे प्रॉब्लेम झाले की दुसऱ्याच्या हातापाया लागतात, आणि आपले प्रॉब्लेम झाले की ते आपल्याला असे विचारत नाही की काय. त्यासाठी ना शिकेलमध्ये जे असा प्रॉब्लेम होते, अळणीमध्ये नाही होत प्रॉब्लेम असा, कमी शिकेलमध्ये नाही होत. मला म्हटलं फोन आता, कारण की माहिती हेच रुटीन आहे, रोजची सकाळी उठायचं, आवरायचं, कामाला जायचं, पिल्लूचं वाऱ्याचं, कामाची बरोबर लोकांची ऐकत नाही. जे सांगितले आणू का आणता, लपवू नका, फेकून द्या, ते नाही ऐकता, तरी घेऊन जातात, दुसऱ्याला परेशान करतात. आणि चांगलं शिकेल असं नाही आहे बाबा. चला बाय बाय. मी ठेवते फोन आता. काही पण असं डोळे एकदम असं सकाळी 4 वाजता उठले ना, सकाळी 4 वाजता थोडं पण 5 मिनटं बसला असला ना तर काय वाटत नाही. पण कामावर 5 मिनटं लंच ब्रेक नसतेच तिथं. लंच ब्रेक असा काहीच नसते, अर्धा तास पण लंच ब्रेक नसते. जेवण करणार की डायरेक्ट कामावर हजर. असं जेवण केलं दुसऱ्या ठिकाणी आपण कसं जेवण केलं की अर्धा तास बसायला भेटते, काय असं थोडं 10-15 मिनटं, तसं काहीच नाही. जेवण केलं म्हणजे डायरेक्ट ड्युटीवर सुरू उभं राहायचं, टाईमच नाही आहे बिलकुलच. त्यासाठी डोळे एकदम गच्च भरून आलं का नाही. झोपचा व्हिडिओ पण झोपला. ठीक आहे, बाय बाय. आता मी एवढाच व्हिडिओ काढणार आहे. त्रास द्यायला तर शिकेल माणसामध्ये असा त्रास द्यायला नाही आहे, तर शिकेल माणसामध्ये हा बी त्रास आहे. आपली वस्तूला जपून ठेवायची, दुसऱ्याची वस्तू वापरायची, फुकट भेटते म्हणून वापरायची. पण शिकेल लोकांना एवढा दिमाग नसते की ते वस्तू द्यायची असते. ते न कोण्या कष्टाने गेलं असते, कोण्या याने गेलं असते. आपण त्याची वस्तू वापरायची नाही, आपण आपली वस्तू देत नाही ना, मग त्याची वस्तू का वापरायची हे नसते. फुकट भेटली ना वापरायची, फुकट भेटली ना, ते गाडी असो, पैसा असो, कुठलीही वस्तू असो, तितकं नसते. त्याला भेटलेली फुकट वस्तू म्हणून वापरायची. हा शिकेलमध्ये चांगल्या प्रमाणाचा गुण आहे माहिती ना. अडाणीमध्ये कमी शिकेलमध्ये नाही, कमी शिकेल मला जरी म्हणते की नको नको आपले नाही आहे, मी नाही घेत, मला थोडी की त्याला असं वाटते मनाला कमीपणा. पण शिकेल माणसाला सगळे त्यांना लाज लज्जा ऐकून टाकेल असते. कोणाची वस्तू वापरायला मजा येते त्यांची माहिती आहे का. चला बाय बाय. मी ठेवते फोन आता. पिलू पण झोपला, त्याला खाल्लं लगेच झोपला.